विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी या विषयावर बोलणार आहे. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. काय हा प्रकार आहे? काउन्सिलिंग म्हणजे काय आहे? नक्की कुठली प्रोसेस आहे? काय असतो हा प्रकार? सगळं तुमच्याशी बोलायचं आहे. पण काही यात ना चुकीच्या गोष्टी पण चालतायत. त्या पण तुमच्याशी मला डिस्कस करायच्यात. पण काही दी बेस्ट गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला सांगायच्या आहेत. काय हा प्रकार आहे? सगळं डिस्कस करूया आपण. आमच्या वेळेस, माझ्या वेळेस चला माझंच एक्झाम्पल घेऊया. महत्वाचं तेच एक्झाम्पल आहे. माझ्या वेळेस कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, 4, स्पॉट राउंड सगळं असायचं. मला काही माहीत नव्हतं. काही माहीत नव्हतं. रजिस्ट्रेशन करताना बुकलेट मिळालं होतं. वाचणार कोण? एवढं मोठं पुस्तक. एक तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वाचलं नव्हतं. ते पुस्तक केव्हा वाचायचं? तसंच पडलं होतं पुस्तक. माझ्याकडून दुर्लक्ष झालं होतं. पण मित्र बी सगळे एकसारखेच. आम्हाला पण काही माहीत नाही. ओके. पण काही डेट्स माहिती होत्या, की या दिवशी फर्स्ट राउंड आहे. त्यावेळेस वालचंद सांगलीला आमचे ते स्पॉट राउंड किंवा स्पॉट राउंड नाही म्हणजे ते कॅप राउंड वालचंदला व्हायचं बरं का लक्षात घ्या. प्रोसेसच वेगळी होती. तुमचं नशीब आहे हे ऑनलाईन आहे, घरात बसून करताय. आमच्या वेळेस कसं होतं, की तिथं जावं लागायचं. हजारो मुलं असायची, गोंधळ असायचा. जिथं ऑफलाईन राउंड होतात ना रात्रभर राउंड चालायचे लक्षात घ्या. आणि जेव्हा आम्ही पोहोचलो, मी आणि माझे बाबा तिथं पोहोचलो ना, गेटवरच एक माणूस आम्हाला म्हणला, की "झालं की संपलं की ॲडमिशन, लेट आला तुम्ही." एक तर मी तणावातच होतो. मार्क्स आपल्याला कमी आहेत माहिती होतं आणि गेटवर हा माणूस म्हणला. ऑब्व्हियसली वडिलांना एक मीटिंगला जायचं होतं. जरा पुढे गेल्यावर जरा चौकशी केली. ते म्हणले, "हो, या आजचे संपले राउंड सगळे. ॲडमिशन क्लोज झालंय." इतका धक्का बसला होता मला. आता पुढं काय करायचा असा प्रश्न पडला होता. ठीक आहे. नंतर वडील गेले. त्यांच्या ऑफिस मीटिंग होती सांगलीमध्ये. तिथून आम्ही घरी परत आलो. नंतर कॅप राउंड 2 झालेलं मला कळालं नाही. 3 नाही, 4 नाही. स्पॉट राउंड सगळं संपलं. काय कळालंच नाही. नंतर कळालं, की आपल्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलांना पण ॲडमिशन मिळालंय. पण आपल्याला माहिती नव्हती. म्हणून नुकसान झालं. ओके. पुन्हा डोनेशन भरून ॲडमिशन मला घ्यावं लागलं. काउन्सिलिंगचा इथं महत्व आहे. जर तुम्हाला सगळं नॉलेज आहे, समजा आता सतत तुमचा जो मुलगा 12th पास आउट झालाय, त्याचा मोठा भाऊ त्याच्यावेळेस सगळी प्रोसेस तुम्हाला माहिती झाली असेल, तर काउन्सिलिंगची गरजच नाही हो. पण माझ्यासारखे बरेच हजारो मुलं आहेत, की ज्यांना सगळे रूल्स माहीत नाहीयेत. आता डॉक्युमेंट्स कुठले लागतात, मग कुठले डॉक्युमेंट्स मला हवे आहेत, कुठले डॉक्युमेंट्स गरजेचेच आहेत, फॉर्म कसा भरला पाहिजे, ऑनलाईन कशी प्रोसेस असेल, मग काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 3 प्रकार दिसतील लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय कमी फी घेऊन तुम्हाला फक्त लिस्ट प्रोव्हाईड केली जाईल. हा एक प्रकार आहे. ओके. 150-200 पण काउन्सिलिंग करणारे मुलं आहेत म्हणूया आपण, की कमी फी घेऊन तुम्हाला फक्त लिस्ट प्रोव्हाईड केलं जाईल. ओके. दुसरा प्रकार असा आहे काउन्सिलिंगमध्ये, की साधारण मी तुम्हाला म्हणतो, की 1,000 पासून अगदी 3,000 पर्यंत फी घेऊन तुम्हाला प्रॉपर तुमच्याशी डिस्कशन वगैरे केलं जाईल. मुद्दा लक्षात ठेवा, तुमच्याशी डिस्कशन होणं गरजेचं आहे. कुठलीही लिस्ट घेऊन काही उपयोग नाही. काही तर मुलं अशी आहेत, की मित्राला विचारतात, "झाली का लिस्ट? दे मला, मी पण 30 टाकतो आहे तसे." करतात मुलं चुकी. खूप विचार करावा लागतो. म्हणजे फी थोडीशी जास्त होईल हो. फी थोडीशी जास्त होईल. पण तुमच्याशी डिस्कशन होऊनच तुम्हाला लिस्ट दिली जाईल. कुठलं डिस्कशन? चला करूया आपण एखादं डिस्कशन. मुलाला 85 पर्सेंटाइल आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंय. 85 पर्सेंटाइल आहेत आणि मेकॅनिकल करायचंय. साताराचा स्टुडंट आहे. मग त्याला आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टीला मिळू शकतंय. आर-आय-टी चांगलं कॉलेज आहे. के-आय-टी पण चांगलं कॉलेज आहे. मेकॅनिकलला मिळू शकतंय. अरे पण पुण्यात पण मिळायचे चान्सेस आहेत की त्याला. मग इथं त्याच्याशी डिस्कशन व्हायला पाहिजे, की पुण्यातली फीस अफोर्ड करू शकताय का? हां, जर सातारा इस्लामपूर, त्याच्यानंतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी तुलनेत पुण्यापेक्षा खर्च कमी होणार आहे. जर पालकांची आर्थिक परिस्थिती म्हणत होते मला, एकदम स्ट्रॉंग नसेल, तर पुण्यातला खर्च झेपेल का? 4 वर्ष शिकायचे आपल्याला. 4 वर्ष. दर महिन्याला खर्च होणार आहे तो लक्षात घ्या. मग या प्रकारचं डिस्कशन या काउन्सिलिंगमध्ये होऊन मग तुम्हाला लिस्ट प्रोव्हाईड केली जाणार. ओके. आता प्रो काउन्सिलिंग सारखा एक प्रकार असतो लक्षात घ्या, की जिथं तुमच्याकडून अरे 7,000 पासून 20,000 पर्यंत फी घेणारे काउन्सिलर आहेत. की ज्या ठिकाणी तुम्हाला बोललं जाईल, की 24x7 तुम्हाला सपोर्ट राहणार आहे. कधीही त्यांना कॉल करा, कुठलाही प्रश्न विचारा, त्यांची टीम तुम्हाला मदत करणार. ओके. मग तुम्हाला फीज वरून मुद्दा लक्षात आलेला आहे आणि त्याच्यापेक्षा भयानक प्रकार मी तुम्हाला सांगतोय. खूप इम्पोर्टंट आहे. इथे काही पासवर्ड असतात ना रे बाळांनो, तुम्हाला फॉर्म भरताना. ओके. ह्यांच्याशी शेअर सगळ्यांशी अगदी
शेअर करणं गरजेचं नाहीये. मी दुसरा मुद्दा सांगतोय. झालेली घटना सांगणार आहे. झालेली घटना सांगणार आहे. बघा, माझ्याच ऑफलाईन क्लासचा स्टुडंट होता. त्याला एवढे चांगले पर्सेंटाइल होते आणि त्याला कास्टचं बेनिफिट जबरदस्त होतं, की त्याला एक्स्ट्राऑर्डिनरी कॉलेज मिळायलाच पाहिजे होतं. नाही मिळालं. त्याला एकदम लोअर लेव्हलचं टियर 3चं कॉलेज मिळालं. शॉकिंग. मी म्हटलं, "शक्यच नाही. असं कसं होऊ शकेल?" आपण तर मी त्यांना लिस्ट प्रॉपर तयार करून दिली होती आणि भरा म्हटलं होतं. नेट कॅफे चांगला नेट कॅफे विश्वासू पाहिजे तिथे जाऊन भरा. हे गेले कुठं, की ठीक आहे तुम्हाला मी सांगतो कॉलेजच्या बाहेर लॅपटॉप घेऊन बरेच लोकं बसलेले असतात. ते तुम्हाला म्हणतात, "या फ्रीमध्ये भरून देतो तुमचा ऑप्शन फॉर्म." मग तुमच्याकडून ते पासवर्ड वगैरे सगळं घेतलं आणि तुमचा ऑप्शन फॉर्म कधी चेंज झाला तुम्हाला कळणार नाही रे आणि कुठं शोधणार त्या लोकांना? मी तुम्हाला सांगतो, पर ॲडमिशन काउन्सिलरला ₹5,000-10,000 देणारी लोकं सुद्धा आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. वाईट अवस्था आहे. जग काही चांगलं नाहीये. त्याच्यामुळं इथं काउन्सिलिंग जरी घेतलं, तरी ऑप्शन फॉर्म तुमचं तुम्हीच भरा. एवढं तर लक्षात ठेवा. पण काही ठिकाणी पालकांना काय आळस असतो कुणास ठाऊक, घ्या किती पाहिजे तेवढं सगळं तुम्ही करून द्या. ओके, पण चालेल. सगळेच खराब नाहीयेत. भरून देणं पण गरजेचंच आहे बऱ्याच ठिकाणी. समजा नसेल सुविधा तर चांगलीच गोष्ट आहे म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगतो, अगदी साताऱ्यात आमच्या ठिकाणी बरेचसे नेट कॅफे आहेत, त्याचे बेस्ट काउन्सिलिंग म्हणतो, ऑप्शन फॉर्म भरून देतात. बरीचशी फी भरायची असते, नेट कॅफेच भरतात. मुलं त्यांना कॅश देतात, ते ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमधून भरतात. बरं. मग आता काउन्सिलिंगचे बरेचसे पॉइंट्स तुमच्या लक्षात आलेत. ओके. बरं, आता गरजेचं आहे का? नक्कीच आहे. नक्कीच आहे. मुलाकडून चूक होते. आता मी तुम्हाला सांगतो. मुलाचं पर्सेंटाइल 99 पॉइंट आठवत नाही रे मला, पण 93 होतं का 89 होतं समथिंग हां. एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आहे. त्या मुलानं काय केलं माहितीये का? लक्षात घ्या, की ऑप्शन फॉर्म भरताना ऑब्व्हियसली पहिलं नाव सी टाकलं हो आणि नंतर त्यानं पी टाकलं. पहिल्या राउंडला सी मिळालं नाही, पण दुसऱ्या राउंडला पी मिळालं की. मिळालं. मग तिसऱ्या राउंडला त्या मुलानं काय केलं पाहिजे? मग मी तुम्हाला सांगतो. त्यानं जे काउन्सिलिंग घेतलं होतं, त्या काउन्सिलिंग वाल्यांनी बघा ह्या गोष्टी सगळ्या रिस्कच्या आहेत बरं का लक्षात घ्या. त्यांना कॉन्फिडेंटली सांगितलं, की तुम्ही सी ब्रांच घ्या. मग तिसऱ्या राउंडला त्याला ई मिळालं. रे बापरे! एवढे पर्सेंटाइल घेऊन ई बरेच जण कॉम्प्रोमाईज म्हणून घेतात लक्षात घ्या. पण ह्या काउन्सिलरचं म्हणणं काय होतं माहितीये का? की आपल्याला जायचंय. कारण स्पॉट राउंडमध्ये इतक्या टॉपच्या मुलाला सीएस जागा मिळणारच. कारण ते काउन्सिलर ठाम होता, की त्यांचं म्हणणं होतं, की पुन्हा ते जोशचा काउन्सिलिंग सुरू होईल, जागा शिल्लक राहतात. मिळालेली मुलं आय-आय-टीला मिळालं, की एन-आय-टीला मिळालं, की सोडून जातात. त्या जागा शिल्लक राहतात, तुम्हाला मिळतात. एवढा कॉन्फिडन्स होता त्या काउन्सिलरकडं. मिळालं, मिळालं. रिस्क आहे. रिस्क आहे. मग माझं काय सजेशन असतं, की तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगकडून विचार करून, तुम्ही सुद्धा विचार करून तुम्हाला असं करायचंय, की तुम्हाला फर्स्टच राउंडमध्ये सगळं मिळालं पाहिजे, जे पाहिजे ते कॉलेज. नाही मिळत मला माहिती रे. पण बऱ्यापैकी तसा प्रयत्न केला पाहिजे किंवा एक काम करूया ना रे बाळांनो, रिझल्ट लागू दे. मी तुम्हाला गाईड करेन. ओके. बरं मी काउन्सिलिंग घेतोय का? नाही. गेली मी 4 वर्ष आलेल्या मुलांना मदत करतो. ओके. तुम्ही काउन्सिलिंग कोणाचंही घ्या, कुठेही फी भरा. तुम्ही मला जर भेटायला आला, तर मी नक्की तुम्हाला हेल्प करतो. येतात दरवर्षी शेकडो मुलं येतात. मग मी तुम्हाला सांगतो, मग यावर्षी माझा प्लॅनच आहे. बऱ्याचशा गोष्टी मला डिक्लेअर करायच्या आहेत. मला असं वाटतं एखादा छान काउन्सिलिंग करणारी व्यक्ती जर माझ्या इथं आली, तरी छान होणार आहे. मग तसा एखादा इव्हेंट किंवा एखादा सेमिनार मला ऑर्गनाइज करता आला, तर तुमच्यासाठी नक्की करेन साताऱ्यात. ओके. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा मला सांगायचा काय, की काउन्सिलिंग गरजेचं आहे जर काही माहिती नसेल तर. ओके. लिस्ट बनवताना मुलांची चूक होते. खूप गोष्टींचा विचार करावा लागतो रे. म्हणजे काय, की आता कॉलेज घ्यायचंय. तुमच्या पर्सेंटाइल जेव्हा खूप जास्त असतात, तेव्हा पण त्रास असतो. मीडियम लेव्हलचे असतात तेव्हा पण इश्यू होतोय. काही मुलांना समजा 85 टू 90 पर्सेंटाइल असते, तर त्यांची थोडीशी इच्छा असते, की जर मिळालं तर बघू चांगल्या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी. नाही मिळालं तर आय-टी, डाटा सायन्स, एआय, मशीन लर्निंग काहीतरी त्या क्षेत्रातलं. ओके. मग त्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना विचार करावा लागतो. बरेच मुलं असतात ते म्हणतात, "सर मेकॅनिकल पण बघायचंय बरं का." मी भरपूर मुलं अशी बघतो, की सिव्हिल, मेकॅनिकल पण त्यात इन्क्लूड करतात. मग जर ते 89-90 आहे, तर मेकॅनिकलला चांगली नॉलेज मिळू शकते. मग भरपूर विचार करावा लागतो रे. तेव्हा काउन्सिलिंग असं घ्या, पहिला शोधा, रिसर्च करा, कमेंटमध्ये सांगा कोण-कोण काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतंय आणि नंतर काउन्सिलिंग असं घ्या. मी
पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर मी काउन्सिलिंग कुणाचा आमच्या कॉलेज क्लासमधली, माझ्या ऑफलाईन मधली मुलं कोणतं काउन्सिलिंग रेफर करतात, सगळं बोलणार आहे मी, लक्षात घ्या. सगळं बोलणार आहे. पण माझी इच्छा आहे, की जिथं तुम्हाला ना निदान WhatsApp सपोर्ट तरी असावा. ओके, असं काउन्सिलिंग हवं आहे, लक्षात घ्या. नाहीतर काही डिस्कशन होणारच नाहीये. तुम्हाला लिस्ट देऊन मोकळे होणार आहेत, असं नकोय. आता पुण्यातील स्टुडंट असेल, तर नक्की राहतोय कुठं? समजा कात्रज भागातला असेल, तर व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी, पी-आय-सी-टी हे पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे ना, तसे मार्क असतील तर. पण समजा राहतोय पिंपरी चिंचवडला, तर पी-सी-सी-ओ-ए आहे ना. ओके, मग डी-वाय पाटील पिंपरी, आकुर्डी त्या भागातच कॉलेजेस आहेत ना. मग त्या मुलाला म्हणजे तसा विचार केला पाहिजे. सिरियसली बरं का, तुम्हाला आता माझं काही नाही वागणं बोलणं चुकीचं वाटत असेल शेवटी, पण पुण्यातच राहतोय आणि पुन्हा पुण्यातच राहून आपल्याला कॉलेजला जायला जर 2-2 तास लागत असतील ट्रॅफिकमध्ये, ते फार त्रासदायक आहे, फार त्रासदायक आहे. बरं जाऊ दे चला. मग आता हो, थांबा. मुद्दे भरपूर आहेत रे. काउन्सिलिंग आता सुरू झालेलंच आहे. काउन्सिलिंगमध्ये लिस्ट तयार करत असताना मी मगाशी बोललो होतो, हा मुद्दा महत्वाचा आहे बरं का बाळांनो. मुलींसाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण काही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ट्युशन फी कमी आहे. पण डेव्हलपमेंट फी लाख-लाख रुपये आहे. मुलींना शिक्षण मोफत आहे. अरे पण ट्युशन फी माफ होते. डेव्हलपमेंट फी भरावीच लागते. मग तुमचा काउंसलर नक्कीच तुम्हाला मदत करेल. मी पण YouTubeवर व्हिडिओ बनवेन. आता रिझल्ट हळू-हळू जवळ यायला लागलाय. उत्सुकता आहे. बरचसं प्रेडिक्शन केलंय आपण. मार्क्सला किती पर्सेंटाइल मिळतील. साधारण 100च्या आसपास स्कोर असेल तर चांगलेच पर्सेंटाइल येतील. मग त्यातही योग्य निर्णय घेतला पाहिजे. माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मी तुम्हाला सांगतो, बरीचशी मुलं भेटायला येतात. शॉकिंग माझ्यासाठी एक गोष्ट होती, की एक आला होता स्टुडंट, की त्यानं रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं. हां, तुमच्या रिझल्ट नंतर पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागतंय इंजिनिअरिंगसाठी. कशासाठी? तुमचा मेरिट नंबर त्याच्यानुसार ठरतोय. रजिस्ट्रेशन केलं नाही तर प्रोसेसमधून आउट. दुसरी गोष्ट, अशी मुलं रिपीट करायला आली होती, की त्यांनी दिलेले इन्फॉर्मेशन 10वी चे मार्क मिसमॅच झाल्यामुळं त्यांना कॅप राउंड मधून बाहेर पडायला लागलं होतं. गेल्या वर्षी इतका तणाव होता, बेकार तणाव होता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये ॲडमिशन मिळालंय. आता कन्फर्म करायचंय. अगोदर प्रत्येक वेळेस कसा असायचा, त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ असायचा. लास्ट इयर काय झालं माहितीये का, कॅप राउंड 1 का 2 का 3 ला बरं का, की दुपारी 5 वाजेपर्यंतची वेळ होती. मला सांगतो 5 ला 5-10 मिनिटं कमी असताना मला एका ऑफलाईनमध्ये एका मुलाचा कॉल आला होता. मी त्याला म्हणलं, "5 वाजेपर्यंत वेळ आहे, तू केलं का कन्फर्मेशन?" "नाही," म्हटलं, "सर अजून मला पुढच्या 5-10 मिनिटात केलं त्यानं बाळांनो. ऑनलाईन आहे त्यामुळे जमलं. नाहीतर संपलंच असतं. विनाकारण हातातली जागा गेली असते. बरं आणखीन हो, कॅप राउंड 1 ला मिळालं की कन्फर्म ते पुन्हा ते फ्लोट करायचं असतं. कॅप राउंड 2 साठी प्रयत्न करत असतो. स्पॉट राउंड पर्यंत लढावं लागतं. मग हे माहिती नाहीये. काउन्सिलिंग नक्की घ्या, लक्षात घ्या. पण मी भरपूर सल्ले दिलेत. तुमची काय मतं असतील तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ऑल द बेस्ट.